तो हे सेव्ह केलं का? केलं. आय गेस मी लिंक सगळ्यांना पाठवली आहे. फुल आपली फाईल कुठे? इथे. ठीक आहे. लास्ट लेक्चरला काय झालं होतं ते. डोंट वरी, मी थोडं एक्झॉस्ट झालोय मला माहित आहे, कारण मी मगासपासून 1 तासामध्ये जावाचा एवढा प्रोग्राम एक्सप्लेन केला. ठीक आहे. एक्झॉस्ट व्हायचं कारण आहे, फक्त हॅलो वर्ल्ड शिकवायला 1 तास गेलाय, राइट? असं. विरोधाभास आहे, पण दिस इज ट्रू. 1 तास झालं मी फक्त हॅलो वर्ल्ड कसं जावात रन होतं ते एक्सप्लेन केलंय. ठीक आहे. येस. सो आय विल क्लोज एव्हरीथिंग अँड देन विल गो फॉर व्हॉट? अवर सिनेरिओ. मग लक्षात ठेवा, क्रिएट टेबल पण आपल्याला असंच करायचं. आपला कोर्स झाल्यानंतर एस-क्यू-एल साठी तुम्ही काही ChatGPT केलं ना, तर तुम्हाला एस-क्यू-एलला ChatGPTला असं सांगायची वेळ नाही आली पाहिजे. कॅन यू मेक मोर सिम्पलर? अजिबात नाही. जे दिलंय ते उत्तर तुम्हाला वाचून कळलं पाहिजे. तर ह्या कोर्सचं सक्सेस आहे, राइट? ते काही नाही, अवघड देऊ द्या, सोपं द्या, तुम्हाला वन गो मध्ये ते कळलं पाहिजे ChatGPTचं सोल्युशन काय आहे, राइट? इन केस जर तुम्ही ChatGPT केलंच तर, राइट? येस, टिल नाऊ व्हॉट वी हॅव सीन. सर, आय नो मी एस-क्यू-एलचे युजेस काय आहेत? एस-क्यू-एल का वापरायचं? व्हॉट इज यूज ऑफ एस-क्यू-एल? आणि व्हॉट इज एस-क्यू-एल? व्हॉट इज डेटाबेस? व्हॉट इज डेटाबेस सर्व्हर? अशा काही टर्मिनॉलॉजीज कव्हर केलेल्या आहेत, राइट? सो आतापर्यंत काय कव्हर झालं? येस, इंट्रोडक्शनमध्ये डेमो लेक्चर्स होते त्यावेळेस एस-क्यू-एलचा रोल काय आहे? देन मी तुम्हाला हे शिकवलं एस-क्यू-एल आणि नो एस-क्यू-एल मध्ये डिफरन्स काय आहे? नंतर मी तुम्हाला असं शिकवलं की तुम्ही जे डेटाबेस इन्स्टॉल केलेत ते डेटाबेस सर्व्हर आहेत किंवा काय आहेत? दे आर कॉल्ड एज डेटाबेस क्लस्टर. ओके. आणि मग डी-बी-एम-एस आणि आर-डी-बी-एम-एस म्हणजे काय? मग डेटाबेस सर्व्हरमध्ये अनेक डेटाबेस असतात. टी-सी-ए-डी-बी, फीज-डी-बी, हॉस्पिटल-डी-बी आणि त्या डेटाबेसमध्ये अनेक टेबल असतात. जसं फीजमध्ये स्टुडंट, कोर्स आणि पेमेंट टेबल. ओके. असं पाहिलं. मग एस-क्यू-एल का बरं वापरलं जातं? मग त्याचे 1, 2, 3 युजेस असे आपण लास्ट लेक्चरला फक्त ही थिअरी 1 तासभर पाहिली. ओके. त्याचं आणि आजचं काही कनेक्शन नाहीये. बट तुम्हाला रेकॉर्डिंग मी कम्युनिटीवरती शेअर केलेले आहे. सो एस-क्यू-एलची आपली कम्युनिटी आहे तिथे. तिथं तुम्हाला कंटेंट म्हणजे तिथं तुम्ही रेकॉर्डिंग बघितले असतील, राइट? नसतील तर तुम्ही लेक्चर झाल्यावर बघितले तरी चालेल. त्याचं आणि आजचं काही कनेक्शन नाहीये बरं का. येस. सो आज पुढे जाऊया. सर, आम्ही डेटाबेस इन्स्टॉल केलेले आहेत. शोधतो कसं आपण त्याला? अल्फाबेटिकली जातो. येस. दिस इज माय एस-क्यू-एल आणि हे. ओके. राइट. दिस इज माय एस-क्यू-एल प्रॉम्प्ट बरं का. सो इन्स्टॉलेशन करताना आपलं काय ठरलं? आपण पासवर्ड रूट द्यायचा, तर रूट दिलाय, राइट? आता मला सांगा, मी आत्ता माझा माय एस-क्यू-एल डेटाबेस सर्व्हर ऑन केलाय. त्याच्या आतमध्ये बघा, व्हॉट आय हॅव सेड, मी डेटाबेस ही ग्रे कलरचं दिसतंय ना? मी माय एस-क्यू-एल डेटाबेस सर्व्हर ऑन केलाय. मग त्याच्यामध्ये किती डेटाबेसेस आहेत? टी-सी-ए-डी-बी, फीज-डी-बी, हॉस्पिटल-डी-बी ते मला बघायचंय. तर व्हॉट आय विल डू सर, त्यासाठी तुम्हाला एक कमांड आहे. शो शो डेटाबेसेस. स्मॉल केसमध्ये लिहिलं तरी चालेल. So असं केल्यावर तुम्हाला कळतं सचिन सरांनी त्यांच्या MySQL वरती एवढे डेटाबेसेस बनवले. AADB, ABCDB, ॲडव्हान्स जावा बॅच 18, ॲडव्हान्स जावा बॅच 19 वगैरे, 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 कस्टमर DB, फ्रेंड DB, हायबरनेट वर 2, 3 नंबर ऑफ डेटाबेस. ओके. सो व्हॉट यू हॅव लर्न राइट नाऊ, प्लीज. काय पाहिलं तुम्ही? कमांड टू लिस्ट आउट databases. In what? In what?
डेटाबेस सर्व्हर, ज्याला तुम्ही काय म्हणता? डेटाबेस सर्व्हर म्हणजे काय? डेटाबेस सॉफ्टवेअर. एखाद्या डेटाबेस सर्व्हरवरती किती डेटाबेस आहेत ते मला बघायचे. कोणते डेटाबेस आहेत? तर तुम्ही MySQL मध्ये कोणती कमांड वापरली? MySQL मध्ये येस, शो डेटाबेसेस. सेमिकोलॉन. सेमिकोलॉन प्रत्येक एसक्यूएल एंड होताना सेमिकोलॉन लागणार आहे आणि त्या सेमिकोलॉनला काय म्हणतात? तुमचं मरण आहे. तुम्ही आता आलाय ऑफलाईन, ऑनलाईन वाले सेफ आहेत. ठीक आहे ना? ठीक. सांगा. जावामध्ये सेमिकोलॉनला काय म्हणतात? सी मध्ये सेमिकोलॉनला काय म्हणतात? एसक्यूएल मध्ये सेमिकोलॉनला काय म्हणतात? येस. फीजमध्ये मी तुम्हाला ₹10 डिस्काउंट देईन. चहा पिऊ शकता तुम्ही त्याचा. ठीक आहे? येस. स्टेटमेंट टर्मिनेटर सार्थक लँग्वेजमध्ये आलं ना. एसक्यूएल इज नॉट ए प्रोग्रामिंग लँग्वेज. इट्स अ क्वेरी लँग्वेज. स्टेटमेंट कशात असतात? प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये. असं म्हणतात ना तुम्ही, प्रिंटफ इज अ स्टेटमेंट, रिटर्न इज अ स्टेटमेंट, प्रिंटएलएन इज अ स्टेटमेंट. त्यामुळे स्टेटमेंट संपलंय हे सांगणारा ऑपरेटर स्टेटमेंट टर्मिनेटर. पण ही तर कमांड आहे, एसक्यूएल कमांड आहे. येस, इट इज कॉल्ड ॲज डिलिमिटर. PL/SQL मध्ये मी शिकवेन. आपण डिलिमिटर प्रोग्रामिंग करताना बदलणार आहे थोड्या वेळासाठी. डिलिमिटर जो सांगतो तुमची क्वेरी संपली. ओके, क्लिअर सगळ्यांना? येस, कारण हा प्रोग्राम नाही ना, इट्स अ कमांड. ओके, डिलिमिटर, DELIMITTER, राईट? PL/SQL करताना तुम्हाला ते असं बदलावं लागतं, की डिलिमिटर आता सेमिकोलॉन नको घेऊ, सिंगल कोट घे. मग सिंगल कोट झालं, की माझा PL/SQLचा कोड झाला आणि परत तुझा डिलिमिटर ऑन झाला बरं का. SQLला सांगितलं, "अरे, मी डिलिमिटर जो आहे तो चेंज करतोय." कशाला चेंज करतोय? याला ह्याच्या आतमध्ये मी सगळा कसला कोड करणार आहे? PL/SQLचा. म्हणजे ह्याच्या आतल्या कोडला तू आता SQL नको मानू. कारण इथं माहितीये का, तुम्हाला इथं PL/SQL करताना तुम्हाला प्रिंटएफ तुम्हाला इथं कोड करायचा आहे C=A+B. मग स्टेटमेंट बंद करायला हे लागेल. जर तुम्ही डिलिमिटर बदलला नाही तर प्रॉब्लेम काय येईल? तो ह्याला SQL मानेल. म्हणून SQL करताना, PL/SQL करताना तुम्हाला सांगावं लागतं, की तुझा डिलिमिटर जो सेमिकोलॉन होता त्याला मी आता सिंगल कोट करतो. त्यामुळे आता सिंगल कोटमध्ये जेवढे सेमिकोलॉन आहेत ते क्वेरी नाहीये, ते स्टेटमेंट टर्मिनेटर आहेत. ओके? लीव्ह इट. आता नका अवघड करू. इट्स अ डिलिमिटर फॉर SQL. ओके? नेक्स्ट. सर Postgresमध्ये कसं करावं? Postgresमध्ये JKLMNOP जी नवीन मुलं आलेली आहेत आज, हे सगळं शिकवलंय सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन वगैरे, राइट? कम्युनिटीवरती सगळं आहे बरं का. जर इन केस तुमचं मिस झालं असेल, कम्युनिटीवरती शोधा. जर उशिरा ॲड झाला असेल, तुम्हाला माहीत नसेल ते व्हिडिओज दिसत मला मेसेज करा, राइट? ओके. चला, इथे काय करता तुम्ही? येस. एंटर, एंटर. Postgresचा प्रॉम्प्ट उघडलाय बरं का. एंटर, एंटर, एंटर. पासवर्ड जो टाकलाय तो, राइट? टाइप करा. जो रूट असेल तर रूट. माझा सचिन आहे, मी सचिन टाइप केलं, एंटर दाबा. आलं? ओके. सो दिस इज व्हॉट Postgres. Postgresचा प्रॉम्प्ट आहे, राइट? हा प्रॉम्प्ट कुणाचा आहे? MySQLचा. इथे दिसतंय बघा. एक MySQLचा आहे, एक Postgresचा. ओके. आता इम्पॉर्टंट. सर, मग Postgresमध्ये कोणते डेटाबेस आहेत हे कसं कळणार? ओके. सो वी वॉन्ट टू नो की कोणते डेटाबेस आहेत, राइट? तर इथं कमांड आहे /l. ओके. ते दिसणार नाही, मी थोडं मोठं करतो. मोर म्हणजे अजून एंटर दाबा, येत राहतील, येत राहतील, येत राहतील, राइट? ओके. 25 डेटाबेस, 25 रो आले म्हणजे 25 डेटाबेसेस. AJDB, AJDB, AJDB. बॅचेसनुसार ते नावं दिली आहेत बरं का त्यामुळे. TCADB, TCADB वगैरे असं. आता Pythonच्या पण बॅचेसच्या असतील कुठेतरी. PY23DB असा. ओके. सो म्हणजे सर Postgresमध्ये आम्हाला ही कमांड वापरायची की व्हॉट? /l. ओके. टू शो दी डेटाबेसेस. कळतं? आता नेक्स्ट कमांड टू क्रिएट डेटाबेस. सर डेटाबेस का बनवायचा? येस. अगेन युअर डायग्राम सेज की डेटाबेस बनवावाच लागेल, कारण त्याच्या आतमध्ये तुम्हाला अनेक टेबल ठेवायचे. डेटाबेस इज अ कलेक्शन ऑफ व्हॉट? टेबल्स. सो एका डेटाबेसमध्ये अनेक टेबल असणार आहेत. 1 ऑर 2 ऑर 3 ऑर एनी नंबर ऑफ टेबल्स, राइट? सो मग आपल्याला सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून झालं.
आपली बॅच 17 आहे. ऑलरेडी तुमच्याकडे किती डेटाबेसेस आहेत? येस, बघा टी-सी-ए-डी-बी म्हणजे एस-क्यू-एलची 15वी बॅच, एस-क्यू-एलची 60. आता आपण 17 वाला डेटाबेस बनवू. ओके? येस. फाईन. कमांड काय बघा. क्रिएट डेटाबेस. प्लीज हे स्मॉल केसमध्ये लिहिलं तरी चालतं बरं का. तुमचं लक्ष तिथे जावं म्हणून मी त्याला कॅपिटल करतो. क्रिएट डेटाबेस आणि व्हॉट इज युअर डेटाबेस? टी-सी-ए-डी-बी 17 म्हणजे तुमच्या बॅचच्या डेटाबेसचं नाव हे आहे बरं का. पण डेटाबेसची नावं अशी द्यायची नसतात. उद्या तुम्ही एखाद्या कॉलेजसाठी जर काम करताय, तर तुमच्या डेटाबेसचं नाव असं असतं. ओके. लेट्स से फॉर एक्झाम्पल आता एक कॉलेजचं नाव काहीतरी घेऊया आपण. XYZ कॉलेजचं नाव, राइट? किंवा लेट्स से फर्ग्युसन. तर तुम्ही असं म्हणू शकता, फर्ग्युसन अंडरस्कोर कॉलेज डी-बी. इतकं सुंदर नाव पाहिजे. कळलं का? किंवा तुम्ही दिस इज करेक्ट. तर आता तुम्हाला अजून एक नाव ॲड होतं. तुम्ही त्याच्यामध्ये असं काहीतरी नाव देता नाही का, की अं, काय म्हणायचंय मला? आपल्या समजा आता आपण 5-6 जण आहोत आणि आपण 5-6 जण एक टीम म्हणून या प्रोजेक्टवर काम करतोय. मग आपण आपल्या टीमला एक नाव दिलेलं असतं. कळतं ना? सो मार्स म्हणू आपण, राइट? मग तुम्ही असं करू शकता अंडरस्कोर करून मार्स डी. काय कळलं रे? कुणासाठी तुमचा क्लायंट, कोणती टीम हे. कळलं का? अशी नावं असतात, राइट? सो क्लिअर सगळ्यांना? रूल काही नाहीये तुमच्यावरती काय नाव द्या, कारण ते तसे कुणाला दिसत नसतं. चला आपल्या बॅचचं नाव टेक्नोकॉम्प अकॅडमीमध्ये तुम्ही डेटाबेस शिकायला तर तुमची बॅच 17वी आहे म्हणून सेव्ह. झालं? क्वेरी इज ओके. सो MySQLमध्ये डेटाबेस बनला येस. सर बघा शो डेटाबेसेस आता बघा मी स्मॉल केसमध्ये लिहितो तरी चालतं. शो डेटाबेस केल्यावरती मगाशी बघा काय दिसत होतं? 15 आणि 16. आता बघा तुम्हाला 15, 16 नंतर तुमचा डेटाबेस दिसायला लागला 7. ओके. दिस इज MySQL. Postgresमध्ये कसं करा? Postgresमध्ये पण बघा बरं का रे. Postgresमध्ये पण चेक करा. तुम्हाला काय आहे? TCADB 15, TCADB 16च. चला इथे पण कमांड काय फायर करू? क्रिएट डेटाबेस TCADB 17. इथे पण तुम्हाला मेसेज आला. करेक्ट आला ना. इकडे कोणता मेसेज येतो? इकडे यायची पद्धत वेगळी आहे, राइट? इकडे तुम्हाला क्वेरी इज ओके असेल. म्हणजे सर क्रिएट डेटाबेस करायची कमांड कुठलाही डेटाबेस असला तरी काय सेम आहे. हे कळलं का सगळ्यांना? येस. सेम फॉर MySQL अँड PostgreSQL. त्या डेटाबेसला लाईटली घेऊ नका बरं का रे. आता हा थोडा MySQLला डॉमिनेट करायला लागलेला आहे. कारण याच्याकडे आता चांगले हेल्दी डेटा टाइप्स यायला लागले, राइट? त्यामुळे आपण दोन्ही शिकतो. ॲट तुमच्या रिझ्यूममध्ये तुम्ही दोन्ही लिहून तरी ठेवा, राइट? यू आर कम्फर्टेबल विथ दिस अँड दिस. ओके. Oracleच्या काही सर्व्हिसेस पेड आहेत म्हणून Oracle वापरायचा का नाही असं असतं. म्हणजे मोस्ट ऑफ द प्रोजेक्ट्स तुमचे याच्यावरतीच आहेत. मोस्टली MySQL वरच असतील. पण Postgres पण आता पॉवरफुल व्हायला लागले, राइट? येस सर. ह्याच्याने आम्हाला कळलं. आता मी /l जर केलं Postgres वरती बरं का रे, तर मला कळतंय. काय कळतंय? येस बघा इथे दिसतोय आपला TCADB 17 डेटाबेस इस क्रिएटेड. ओके. सो दिस इज अ कमांड टू क्रिएट डेटाबेस. आता मला काय करायचंय? मी जो डेटाबेस बनवलाय ना, मला सांगा. आता तुम्ही तुम्ही ॲज अ युजर नीट लक्ष द्या. ॲज अ युजर तुम्ही अजून बाहेरच आहात. तुम्ही ज्या डेटाबेसला बनवलंय, त्या डेटाबेसच्या आत गेलं पाहिजे ना. आता तुम्हाला इथं उभं राहून दिसतंय. अच्छा TCADB आहे, PeaceDB आहे, हॉस्पिटल डीबी. का दिसतंय सांगा बरं? कारण तुम्ही काय करताय मला सांगा? शो डेटाबेस केल्यावर सगळेच दिसतायत. पण मला आता पर्टिक्युलर डेटाबेस टार्गेट करावं लागेल ना क्वेरी लिहायला. म्हणजे सर व्हॉट इज नेक्स्ट स्टेप? हाऊ टू कनेक्ट स्पेसिफिक डेटाबेस. कळतं ना? हाऊ टू कळतं ना? कनेक्ट किंवा एंटर इंटू स्पेसिफिक डेटाबेस. ओके. जर MySQL असेल तर काय? आणि जर Postgres असेल तर काय? असं तुमचं म्हणणं. ओके. चला लक्ष द्या. MySQLच्या प्रॉम्प्टवर गुड.
सो व्हॉट इज नेक्स्ट स्टेप? बघा, एक-एक प्रॉम्प्ट उघडतो बरं का. आता हा MySQLचा असं डोळ्यासमोर, राइट? ओके. तुम्हाला जर त्रास होत असेल ना, मी व्हाईट स्क्रीनवर हे उघडतो म्हणजे असं. डोंट वरी, नेक्स्ट टाईम मी थोड्या सेटिंग्ज करतो म्हणजे हे मला सारखं ह्याला स्क्रोल नाही करता येणार. हे इथं क्लिअर कमांड नाही वापरू शकत ना मी. ही विंडोजची आहे ना, हे एसक्यूएल प्रॉम्प्ट. दॅट्स द रिझन. बट डोंट वरी, मी विंडोज 10 चा प्रॉम्प्ट उघडेन इथे म्हणजे तुम्हाला ते मला स्क्रोल करून दाखवतो. चला, हाऊ टू कनेक्ट. तर इथे तुम्हाला यूज कमांड वापरायची. आय वॉन्ट म्हणजे इथं खूप सारे डेटाबेसेस आहेत. बट आय वॉन्ट टू यूज व्हिच डेटाबेस? TCADB17. आता इथं मेसेज येतोय डेटाबेस इज चेंज. ओके. म्हणजे सर टेक्निकली जो हा माणूस आहे, तो आता चालत येऊन या डेटाबेसमध्ये गेलाय. म्हणजे आता इथनं जी काही क्वेरी पाठवाल ती सगळी ह्या डेटाबेसमधल्या टेबलवर अप्लाय होणार. ओके. म्हणजे असं मी म्हणतो, आय वॉन्ट टू एंटर इंटू स्पेसिफिक डेटाबेस. तर मला काय करावं लागेल? यूज कमांड वापरावी. सर Postgres असेल तर काय करावं लागेल? Postgres असेल तर काय करावं लागेल? येस. जस्ट लूक ॲट धिस. इथं प्रॉम्प्ट कोणता आहे? Postgresचा आहे बरं का. Postgresचा प्रॉम्प्ट आहे बरं का इथे. आता बघा मी कमांड काय टाकतो /c काय होतं नाव? TCADB7. यू आर नाऊ कनेक्टेड टू व्हॉट? धिस डेटाबेस. बघा, इथं Postgres दिसत होतं, तर इकडे आता काय दिसायला लागलंय? TCADB7. MySQLमध्ये नाही दिसत. त्यात MySQLचाच प्रॉम्प्ट राहतो. इथं फक्त येतो मेसेज डेटाबेस इज चेंज. तर तुम्हाला हे ओके. सो how to enter into specific database. What is a command? Use TCADB17. ओके. म्हणजेच डेटाबेसचं नाव आणि इकडे काय वापराल? /c TCADB7. Done? Yes. So this is a command to connect what? Database. ओके. सर मग आम्ही असं पाहिलं. आता कळलं आम्हाला फुल फ्लेज ह्याचा ॲक्सेस मिळाला. ओके. आम्हाला कशाचा ॲक्सेस मिळाला? फुल फ्लेज आम्हाला याचा ॲक्सेस तर मिळाला. बरोबर ना? ओके. सर, आत्ता आमचा कर्सर जो ब्लिंक होतोय, माझं वाक्य नीट ऐका बरं का. आत्ता आमचा कर्सर जो ब्लिंक होतोय, हा कशात ब्लिंक होतोय? TCADB70 म्हणजे मी आता इथं जी काही क्वेरी लिहीन, दॅट क्वेरी विल बी फायर्ड टू व्हॉट? ऑन धिस डेटाबेस. म्हणजे ती या डेटाबेसवर फायर नाही होणार. या डेटाबेसवर फायर नाही होणार. ती कशावर फायर होणार आहे? TCADB17 वर फायर होणार. ओके. लक्षात ठेवा, एकेकाळी मी युनिक शिकवत होतो मुलांना. हा कर्सर ब्लिंक करतो म्हणजे हे शिकवायला सुद्धा मी 2-2.5 तास घेतले. जर तुम्हाला इन डेप्थ शिकायचं असेल तर करंट डिरेक्टरी, मला माहिती आहे करंट फोल्डर असं तुम्ही सांगाल. पण याचा ओएसच्या अँगलनी अर्थ जर तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न केला ना, तेव्हा तुम्हाला कळेल हाऊ मच ओएस इज पॉवर. म्हणून माझं कुठलंही सीचं लेक्चर असू दे, असू दे, मी म्हणतो, "कुठं रे कर्सर ब्लिंक करतोय?" पोरं म्हणतात, "अच्छा कर्सर का?" पोरं असं सांगतात मला, राइट, आपली फर्स्ट इयर. "सर कर्सर कुठं ब्लिंक करतोय?" हां, SQL17 इमेजेस फोल्डरमध्ये. मग मी सीडी डॉट डॉट केलं की कर्सर कुठे ब्लिंक करतोय? SQL बॅच 17 वाल्या फोल्डरमध्ये. म्हणजे काय? हे लय महत्वाचं. कळतंय? येस. करंट डिरेक्टरी इन अ ओएस पॉइंट ऑफ व्ह्यू जर तुम्ही स्टडी करायला घेतलं ना, मग ते कर्सर ब्लिंक करणं हे लय मोठं फंक्शनॅलिटी आहे, राइट? ओके, लीव्ह इट. आपल्याला लागणार नाही. वी आर लर्निंग क्वेरीज, राइट? सो आता मला काय करायचंय? माझा कर्सर TCADB या डेटाबेसमध्ये ब्लिंक करतो. आता मला त्याच्यात एक टेबल बनवायचा. एक टेम्पररी टेबल मी बनवतो. राइट? सो हाऊ टू क्रिएट टेबल. प्लीज इथून पुढचं लेक्चर ह्याच्यावरच असणार आहेत बरं का. आत्ता मी एक जनरल टेबल बनवतो. जस्ट टेबल कसा बनवायचा तुम्हाला हे कळावं. क्रिएट टेबल बनवण्यासाठी दोन्हीकडे एकच कमांड. क्रिएट टेबल, दॅट्स इट. म्हणजे क्रिएट टेबल इज अ कमांड. ओके. टेबलचं नाव काय ठरलं? स्टुडंट. ओके. So what I will write? Student. ब्रॅकेट क्लोज. ओके. चला, फाईन. सांगा. टेबलला किती कॉलम आहेत? 3. रोल नंबर, नेम आणि पर्सेंट. बघा मी काय म्हणतो. रोल नंबर, नेम आणि पर्सेंट.
आता रोल नंबर मध्ये कोणत्या डेटा टाइपच्या व्हॅल्यू आहेत? रोल नंबर हे इंटिजर असणार, राइट? सो म्हणून तुम्हाला इथं टाइप द्यायचा आहे इंटिजर. ओके. नेम मध्ये कोणत्या टाइपच्या व्हॅल्यू असणार आहेत? सचिन, अजय वगैरे, वगैरे. सो काइंड ऑफ स्ट्रिंग. सी, सीपीपी, जावामध्ये आपण त्याला काय म्हणतो? स्ट्रिंग. पण इकडे काय म्हणतात? varchar. ब्रॅकेटमध्ये मी लेट्स से 10 असं देतो. ओके. सो व्हॉट इज मीनिंग ऑफ 10? हे सगळं मी शिकवणार आहे. 10च का? 20 का नाही? म्हणजे एखाद्या स्टुडंटचं नाव 10 कॅरेक्टर्स पेक्षा 10 कॅरेक्टर्स पेक्षा जास्त असेल, तर यू विल गेट एन एरर. पर्सेंटेज कोणत्या टाइपमध्ये घेणार? फ्लोट. कारण एखाद्याचे पर्सेंटेज येस, एखाद्याला पर्सेंटेज असे असू शकतात किंवा एखाद्याला पर्सेंटेज असे पण असू शकतात, बरोबर ना? किंवा एखाद्याचे पर्सेंटेज म्हणजे थोडक्यात 79 असू शकतात. इट कॅन बी इंटिजर, इट कॅन बी फ्लोट. त्यामुळे मी काय घेतलं? फ्लोट घेतलं. इव्हन दो माझे पर्सेंटेज 79 असतील, तरी डेटाबेसमध्ये कसे स्टोअर होतील? असे स्टोअर होतील. म्हणून फ्लोट. ओके. येस, नीट आहे का स्टोरी? सो व्हॉट इज अ सिंटॅक्स? कॉलमचं नेम, डेटा टाइप. कॉलमचं नेम, डेटा टाइप. कॉलमचं नेम, डेटा टाइप. ओके. सो जस्ट फायर दिस कमांड. क्रिएट टेबल स्मॉल केस मध्ये लिहिलं तरी चालेल, तुमचं लक्ष जावं म्हणून मी कॅपिटल लिहितो. RNO एंड नेम varchar आणि पर्सेंटेज फ्लोट. बघा, क्वेरी इज ओके म्हणलं, राईट? आता सेम क्वेरी मी कॉपी करतो. Postgres वर पण फायर करतो. हा Postgresचा प्रॉम्प्ट आहे बरं का. आता असं आलं ना इथं, तर समजा Postgres. इथं इथं पण म्हणला क्रिएट टेबल. बघा, Postgresचा प्रॉम्प्ट मी आता अख्खे लेक्चर्स असे नाही शिकवणार बरं का. मी डेमो देतोय तुम्हाला. मी Postgresवर करत असेन क्वेरी फायर, तर घरी जाऊन तुम्ही त्या MySQL वरती करा. म्हणजे दोन्हीची प्रॅक्टिस होऊन जाईल, राईट? हां, जिथं-जिथं दोघांच्यात डिफरन्स आहे, तिथं मग मी आधी अर्धा तास सगळं MySQLचं शिकवेन. मग MySQL क्लोज करून काय शिकवेन तुम्हाला सगळं? Postgres. ओके. चला, कन्फ्युजन नको व्हायला, आपण आता फक्त MySQL वरती फोकस करू, राईट? कारण दोन्हीकडे सिमिलर आहे. सो टेबल इज क्रिएटेड, राईट? टेबल इज क्रिएटेड. ओके. चला, मग आता सर आम्हाला येस, तुम्ही ती एका लाईनमध्ये लिहिली आहे कमांड, हे डोक्यात ठेवा बरं का. कारण एसक्यूएलच्या प्रॉम्प्ट वरती तुम्हाला असं एका लाईनमध्ये लिहावं लागतं. ओके. तुम्ही हवं तर त्याचं इथे व्हर्जन क्रिएट करून ठेवतो एका लाईन. मी नेक्स्ट टाइम कॉपी करेन, राईट? ओके. सर, आय वॉन्ट टू ऍड सम व्हॅल्यूज इनटू दॅट डेटाबेस. हे आज आपण स्केलेटन बनवतोय. उद्या सगळे ऑपरेशन, उद्यापासून 5 दिवस, राईट? व्हॉट? हे व्हॅल्यूज मला एंटर करायचे. सो म्हणून तुम्हाला कमांड आहे, हाऊ टू इन्सर्ट रेकॉर्ड्स records into table. Okay. So what is a command? Insert into tables नाव. जसं आपण क्रिएट टेबल 4-5 दिवस शिकणार आहे, इन्सर्ट कमांड ही 1 दिवस शिकणार. इतकं आहे इन्सर्ट मध्ये शिकण्यासारखं, राईट? इन्सर्ट इंटू स्टुडंट, सेव्ह व्हॅल्यूज. म्हणजे बघा, इन्सर्ट इंटू कमांड, स्टुडंट टेबलचं नाव आणि व्हॅल्यूज. आता काय व्हॅल्यूज द्याल? पहिला कॉलम तुमचा रोल नंबर आहे, म्हणून तुम्ही काय द्याल? 101. नाव, नेम कोणत्या टाइप मधल्या? varchar. सो एसक्यूएल मध्ये स्ट्रिंग ही सिंगल कोट मध्ये लिहिली जाते. लेट्स से ए किंवा सचिन, एनिथिंग. आणि पर्सन आणि एंडला सेमी. ओके. अशी तुम्हाला इन्सर्ट क्वेरी इकडे फायर करायची. मी कॉपी पेस्ट केली बरं का. ओके. सिमिलरली दुसरी क्वेरी काय? बस एरो बटन वर खाली गेले की पुढच्या क्वेरी येतात. सेम क्वेरी मी टाइप करेन 102 BBB 7 103 सेम 103 CCC 8. इज इट ए गुड डेटाबेस डिझाइन सर? त्याला स्कीमा डिझाइन म्हणतात. डेटाबेसला चांगलं नाव दिलंय, डेटाबेसमध्ये चांगले टेबल्स बनवले, टेबल पण डिझाइन करताना काळजी बाळगली. येस. आता आपण जे डिझाइन पाहतोय, दिस इज व्हेरी बॅड डिझाइन आहे बरं का. म्हणून तर मी आधी तुम्हाला बॅड शिकवतो, मग चांगलं कळेल. ओके. येस, सांगतो मी वाय इट इज आय एम सेइंग बॅड डिझाइन. झालं 3 व्हॅल्यू ऍड करू? येस, फाईन. सो MySQL वरती 3 व्हॅल्यू. आता जर मला
हाऊ टू सी रेकॉर्ड्स फ्रॉम टेबल. हे जर बघायचे असतील तर एसक्यूएल मध्ये एक कमांड आहे, सिलेक्ट किंवा क्वेरी आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबलचं नाव. व्हॉट डज इट मीन बाय स्टार? येस, प्लीज लक्ष द्या. जर मी ही क्वेरी वापरली तर तुम्ही असं सांगताय, नीट लक्ष द्या. तुम्हाला एसक्यूएल येतंय? मी स्टारवर आता 2 प्रश्न विचारले तर तुम्हाला ते सुधारणार नाही, राइट? स्टार आपण एवढाच वापरलाय की सिलेक्ट स्टार म्हणून. अजून स्टारचे वापर लय आहे. ओके. त्यामुळे म्हणलं ना आजचं लेक्चर सोपं वाटेल. तुम्हाला वाटेल एसक्यूएल सोपं असतं का? अजिबात नाही. उद्यापासून तुम्हाला काहीच येणार नाही जरी तुमचं एसक्यूएल झालेलं असेल तर, राइट? सिलेक्ट स्टार फ्रॉम व्हॉट? स्टुडंट. सो व्हॉट? सर, स्टारचा अर्थ असा होतो की आय एम इंटरेस्टेड इन ऑल कॉलम्स. सर, म्हणजे आम्हाला फक्त नेम आणि पर्सेंटेज बघायचं असेल तर व्हॉट विल बी माय क्वेरी? सिलेक्ट नेम अँड पर्सेंटेज कॉलम फ्रॉम व्हिच टेबल? स्टुडंट टेबल. क्वेरी नीट बघा काय. मागचं सगळं वाईट करतो, राइट? सो आय वॉन्ट टू प्रिंट नेम आणि पर्सेंटेज कॉलमचा डेटा फ्रॉम स्टुडंट. म्हणून मला फक्त 2 कॉलमचा आउटपुट आहे. म्हणजे सिलेक्ट कमांडच्या पुढे किंवा सिलेक्ट हा क्लॉज आहे. त्या दिस इज एसक्यूएल कमांड, दिस इज एसक्यूएल क्वेरी. पण त्याच्यामध्ये जे सिलेक्ट आणि फ्रॉम वापरलेत ना, दे आर क्लॉजेस. त्या क्लॉजच्या पुढे तुम्हाला कॉलमची नावं द्यायची. जेवढी कॉलमची नावं द्याल टेबल मधला तेवढेच कॉलमचा डेटा तुम्हाला शो होईल. कळलं? सो स्टार मीन्स ऑल कॉलम. सर, मग आम्ही जर असं केलं तर आम्ही रोल नंबर, नेम आणि पर्सेंटेज केलं तरी पण आम्हाला सगळे टेबल, सगळे कॉलम येत आहेत. मग आम्ही स्टार का वापरायचा? माझा प्रश्न आहे तुम्हाला. जर एखाद्या टेबलला 3 कॉलम आहेत, तिन्ही कॉलमची नावं दिली तर मला डेटा दिसतोय. मग स्टार का वापरायचं? येस, म्हणजे टेबलमध्ये समजा खूप कॉलम आहेत. 100 कॉलम आहेत. मग 100 कॉलमची नावं लिहिणार का तुम्ही? नाही लिहिणार, राइट? सो दिस इज नॉट रिकमेंडेड. सो म्हणून तुम्हाला प्रोव्हिजन दिले. इफ यू आर इंटरेस्टेड इन ऑल डेटा देन डोंट स्पेसिफाय ऑल कॉलम्स. बेटर वे काय बोला? स्टार बोला. ठीक आहे? सो दिस इज a स्टोरी ऑफ व्हॉट? डिस्प्लेइंग डेटा. सेम तुम्ही इथे करू शकता, राइट? इथे क्रिएट टेबल केलाय. आता हा पोस्टग्रेसच्या प्रॉम्प्टवर आहे बरं का. क्रिएट टेबल केलाय. तर ह्या कमांड मी कॉपी करतो. इथे येतो, पेस्ट करतो, एंटर. ओके. तिन्ही पेस्ट केल्यामुळे तिन्ही क्वेरी वन बाय वन बाय वन, वन बाय वन फायर झाल्या बरं का. येस. देन आय वुड से सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट. सेम आउटपुट. हे पोस्टग्रेसवरचं आउटपुट आहे बरं का. ठीक आहे. नेक्स्ट आणि नंतर काय केलं आपण? सिलेक्ट नेम कॉमा पर्सेंटेज फ्रॉम स्टुडंट. ओके. 2 कॉलमचा पण डेटा. हे पोस्टग्रेसवरचं आहे, MySQLवरचं. प्लीज उद्यापासून मी एकाच प्रॉम्प्टवर प्रॅक्टिस करणार आहे. दुसऱ्या प्रॉम्प्टवरती ह्या क्वेरी तुम्ही घरी जाऊन पोस्टग्रेसवर फायदा कन्फ्युजन होईल ना रे, मी सारखं त्याच क्वेरी 2-2दा लिहितो, राइट? सो दॅट इंटरेस्टिंग पण होणार नाही, राइट? जिथं दोघांच्यात डिफरन्स आहे तेव्हा मात्र मी दोन्ही शिकवणार. पण जे इथं चालतंय ते तिथं चालतंय ना, तर मी 2 वेळा टाइप नाही करणार. चालेल ना? येस, दॅट इज गुड. ठीक आहे. आता शिकण्याचा पॉइंट हा आहे. येस. ओके. नीट लक्ष द्या. नीट लक्ष द्या, राइट? येस, गुड. इथपर्यंत. आता लक्षात घ्या, व्हाय आय एम सेइंग दिस इज बॅड डिझाइन. ओके. इमॅजिन करा, इमॅजिन करा. हा स्टुडंट टेबल आहे आणि मी क्वेरी लिहितोय. इन्सर्ट इंटू स्टुडंट व्हॅल्यूज आणि मी म्हणतोय माझं नाव DDD आहे. माझे पर्सेंटेज काय आहेत? 90 आहेत. पण मला रोल नंबर 102 आहे. दिस इज बॅड डिझाइन. व्हाय बॅड डिझाइन? या डेटाबेसमध्ये देर आर 2 कॉलम्स विच आर हॅव्हिंग व्हॉट? सेम रोल नंबर. तुमच्या क्लासमध्ये अशी 2 मुलं आहेत ज्यांना सेम रोल नंबर. म्हणून मला म्हणलं इट्स वन ऑफ द एक्झाम्पल
की तुम्ही रोल नंबर डुप्लिकेट करू शकताय म्हणजे तुमचं टेबलचं डिझाइन चुकलं. दुसरा प्रॉब्लेम. आय वॉन्ट माय रोल नंबर इज 104. माय नेम इज ई आणि मला 999%. एवढे पडतात का कुणाला? नाही. अगेन धिस इज बॅड डिझाइन. तुमचा डेटाबेस रिस्ट्रिक्टच करत नाही इनव्हॅलिड व्हॅल्यूला. अजून एक खामी. सर, माझं नाव मला -89% आहे. माझं नाव एफ-एफ-एफ आहे. मी शिकवणार आहे इन्सर्ट कमांड. डोंट वरी 105. सो व्हॉट इस प्रॉब्लेम? निगेटिव्ह पर्सेंटेज पण तुम्ही अलाउड केलं. हे कळलं का तुम्हाला? रोल नंबर डुप्लिकेट करत बसलाय. लय मोठे असे पर्सेंटेज 100च्या वर जाऊन दिली व्हॅल्यू तरी त्याने एक्सेप्ट केली. अजून एक सिनारिओ. सर, माझ्या क्लासमध्ये एक मुलगा आहे बरं का. माझ्या क्लासमध्ये एक मुलगा आहे. मी इन्सर्ट कमांड शिकवणार आहे बरं का. जस्ट स्टोरी लक्षात ठेवा. त्याला मी रोल नंबर दिलाय बरं का 106 आणि त्याला पर्सेंटेज पण आहेत बरं का. किती त्याला पर्सेंटेज माहिती आहे का? त्याला लेट्स से आपण असं मानू की 99.99% आहेत. पण तो म्हणला, "सर प्लीज माझं नाव सिक्रेट ठेवा. कुणाला सांगू नका. डेटाबेसमध्ये पण ठेवू नका." म्हणजे यू आर ट्रायिंग टू इन्सर्ट अ रेकॉर्ड विथआऊट अ नेम. सांगा बरं असं चालेल का? मग ई आल्यावरती कसं कुणाची घेतली सांग ना? डेटाबेस कोलॅप्स होईल ना. मी 6 मुलांची फी घेतली. 6 मुलांची फी घेतली मला पेमेंटमध्ये 6 एंट्री दिसणार. पण नेममध्ये किती एंट्री दिसतात? 5च. सर असं रेकॉर्ड इन्सर्ट करता येईल? होईल. आत्ता येईल. कारण धिस इज बॅड डिझाइन ना. बघा, ज्यावेळेस रेकॉर्डला 3 व्हॅल्यू हव्या आहेत, पण तुम्ही 2च देताय. कोणत्या 2 देताय? रोल नंबर आणि काय पर्सेंटेज. त्यावेळेस तुम्ही अशी जर कमांड फायर केली तर तो एरर म्हणेल. का एरर म्हणेल? कारण तो म्हणेल युअर रेकॉर्ड नीड्स 3 व्हॅल्यू, बट यू आर गिव्हिंग व्हॉट? 2. कॉलम काउंट इज नॉट मॅचिंग टू युअर व्हॉट व्हॅल्यूज. मग त्याला सांगावं लागतं डीबीएमएसला, "अरे ह्या 2 व्हॅल्यू तुला कुणाकुणाला द्यायच्यात माहितीये का? कोणाला? रोल नंबरला आणि पर्सेंटेज. प्लीज." मी इन्सर्टच्या वेळेस शिकवेन. मगाचपर्यंत आपण इन्सर्ट करताना स्टुडंट झाले की लगेच काय म्हणायचो? व्हॅल्यूज. कॅपिटल या स्मॉल या डझंट मॅटर बरं का रे. पण आता मी इथं स्टुडंटच्या पुढे राउंड ब्रॅकेटमध्ये कॉलमची नावं स्पेसिफाय करतोय. आर यू गेटिंग? इथे तुम्हाला कॉलमची नावं दिसतायत, राइट? हे कन्फ्यूज होत नाही ना रे ब्लॅक स्क्रीन आणि ही स्क्रीन? आता बघा. हे कळलं का तुम्हाला? येस. त्यामुळे आता ही व्हॅल्यू रोल नंबरला जाणार आहे. ही व्हॅल्यू याला जाणार आहे. सर असं रेकॉर्ड गेलं नाही पाहिजे. बिना नावाचा मुलगा कसा असू शकेल तुमच्या क्लासमध्ये? बघा रेकॉर्ड इज ॲडेड आणि आत्ता तुम्ही तिथं नल ठेवता. सेम क्वेरी जर तुम्ही तिकडं केली ना रे Postgresमध्ये, इथं तरी नल दिसतंय. Postgresमध्ये बघायचं का करून? Postgresमध्ये एक क्वेरी टाकून बघा बरं. काय दिसलं रे? सॉरी. तिकडे उलटं झालं. तिकडे काय झालं? इन्सर्ट इंटू स्टुडंट व्हॅल्यूज 106 याला गेलं आणि हे कशाला गेलं? याला गेलं. राइट? सो आपण त्याला करेक्ट करू, राइट? म्हणलं की धिस इज बॅड डिझाइन. एरर पाहिजेत यायला, पण ते येत नाहीयेत, राइट? इथं काय करू आपण? रोल नंबर आणि व्हॉट? पर्सेंटेज. ओके. एंटर. बाकी मरू द्या. बट चेक करा की एम्प्टी आता एम्प्टी म्हणजे सांगू शकत नाही ना तुम्ही. माझ्याकडे असं एक ॲडमिशन आहे ज्याला नावच नाही. असं असतं का बिना नावाचं ॲडमिशन? बारसंच झालं नाही अजून असं. आता 18-20 वर्ष झाली, बारसं झालं नाही. राइट? हे क्लिअर सगळ्यांना. सो एनॉनिमस एंट्री स्टुडंटची झाली नाही पाहिजे. तुमच्या डेटाबेसला एरर आली पाहिजे असं इन्सर्ट करा. सो असे फ्लॉज जर तुमच्या डेटाबेस डिझाइनमध्ये असतील, तर असं म्हटलं जातं, यू आर किंवा अबाउट डेटाबेस डेटाबेस स्कीमा स्कीमा म्हणजे काय? आता मला पण पडायचं स्कीमा का म्हणतात लोकं? स्कीमा म्हणजे त्याला मराठीत असं म्हणतात डी-ई-एस-आय-जी-एन डिझाइन ऑफ डेटाबेस. म्हणजे त्यात कोणत्या नावाचे टेबलच्या कॉलमचे टाइप, कॉलमची नावं दॅट होल थिंग इज कॉल्ड एज स्कीमा. डेटाबेस स्कीमा इज नॉट परफेक्ट. इज नॉट परफेक्ट. कळलं? सो अबाउट डेटाबेस स्कीमा इज नॉट परफेक्ट. व्हाय? येस. व्हाय? येस. we are yes we are duplicating roll numbers.
ओके. जे नाही पाहिजे, राइट? सेकंड, वी कॅन वी आर rather we can keep empty names in name column. कळलं का? जे नाही पाहिजे, राइट? जसं मी तुमचं ॲडमिशन घेईन, तुम्ही म्हणला मी WhatsApp नंबरच देणार नाही. मी ॲडमिशनच देणार नाही. का बरं? तर अख्खं माझ्या आपल्या क्लासच्या ॲप्लिकेशनचं डिझाइन कशा सेंट्रिक आहे? WhatsApp नंबर. मी तुम्हाला नावानी कमी पण नंबरनी जास्त शोधतो. कळलं? कारण तुम्ही फीज किती भरली, तुम्ही कुठल्या कोर्सला ॲडमिशन, तो फोन नंबर टाकला की सगळी डिटेल येते. सो माझ्यासाठी ते रोल नंबर लय महत्वाचा आहे, राइट? तर त्या तुम्ही एम्प्टी नाही ठेवू शकणार. सो वी कॅन कीप एम्प्टी नेम्स इन नेम कॉलम. सो पर्सेंटेज पर्सेंटेज आर more than 100 as well as what? Negative. क्लायंटकडून तुम्हाला ही इन्फॉर्मेशन घ्यायची आहे बाबा, काय-काय नाही पाहिजे काय. तुम्हाला अजून सगळ्यात डेंजर सांगतो, रोल नंबर डुप्लिकेट करताय. सर मग रोल नंबर पण एम्प्टी ठेवता येईल? येस, बघा मी Postgresमध्ये दाखवतो, राइट? बघा, इन्सर्ट इंटू नीट बघा आता, इन्सर्ट इंटू स्टुडंट. स्टुडंटमध्ये मी काय म्हणतोय, मी एक नेम देतो, एक पर्सेंटेज देतो आणि व्हॅल्यूज. आणि आता तुम्ही काय म्हणताय, मला असं रेकॉर्ड इन्सर्ट करायचं ज्याचं नाव आणि पर्सेंटेज आहेत, पण त्याचा रोल नंबर नाही आमच्याकडे, असं काहीतरी तुम्ही म्हणताय डी आणि काहीतरी इथे 80 किंवा काहीतरी 67. अगेन दिस इज व्हेरी बॅड डिझाइन. रोल नंबरच नाही म्हणताय. असं रेकॉर्ड कसं मी शोधू कसं तुम्हाला मी, राइट? येस. सो दिस इज अल्सो वन मोर रिझन की यू कॅन कीप रोल यू आर म्हणू रादर यू आर कीपिंग RNO एम्प्टी. अशा भरपूर कारणांमुळे जो काही तुम्ही टेबल बनवलाय हा लिटरली इनव्हॅलिड आहे, इनकन्सिस्टंट आहे आणि जो तुमच्या डेटाबेस डिझाइन जे स्कीमा डिझाइन जे परफेक्शन असायला हवे त्याला 1% पण मॅच करत. दिस इज अ बॅड प्रॅक्टिस की असा एखादा टेबल तुम्ही बनवता आणि व्हॅल्यू टाकता. मग काही व्हॅल्यू जातील त्याच्यामध्ये, राइट? रिस्ट्रिक्ट करता आलं पाहिजे. दिस इज इम्पॉर्टंट. मग मला सांगा, आता असा टेबल मला नको असेल, तर मला तो टेबल डिलीट करता यायला पाहिजे. ओके. आता मला उद्या आल्यावर मी काय म्हणणार, चला रे आपण काल बनवलेला टेबल डिलीट करू कारण तो इनव्हॅलिड आहे. सो येस. सो नेक्स्ट कमांड इज व्हॉट? बनवलेला टेबल कसा डिलीट करायचा? हाऊ टू डिलीट टेबल. टेबल डिलीट करायला कमांड आहे ड्रॉप टेबल, टेबलचं नाव. क्लिअर? सो ड्रॉप टेबल काय करते? येस. इट डिलीट्स दी टेबल. म्हणजे लक्षात ठेवा डायग्रामॅटिकली जे आपल्या डेटाबेसमध्ये आहे, तो टेबल काय होणार आहे? डिलीट. ओके. येस. दोन्हीकडे सेम कमांड आहे. पण सर आम्हाला असा डेटाबेसच जर डिलीट करायचा असेल तर डेटाबेस डिलीट केल्यावर टेबल पण डिलीट होणार ना? का टेबल राहील डेटाबेस डिलीट होईल, राइट? येस, बरोबर ना? कुणी अंगावर फटका मारल्यावर असं म्हणतं का, का मला नाहीच मारला, तू शर्टला मारला असं म्हणतं का? तुम्हाला पण लागतो ना? येस. ओके. शब्दांचा मार न सांगता हृदयापर्यंत पोहोचतो ना. बघा बरं, गर्लफ्रेंड 14 फेब्रुवारीला म्हणली, "चल निघ चालतो." बघा बरं किती वाईट होतं. ते पण 4 चौघात म्हणली. का बरं हृदय दुःखी होतं? तसं आहे. जसं तुम्हाला म्हणलं ना, डेटाबेस डिलीट केला तर टेबल्स पण सगळे डिलीट होणार आहेत लक्षात ठेवा, राइट? सो लाइक दिस. सो हाऊ टू डिलीट database. Okay. So what is a command? Command is what? Drop database TCADB 70. आता काही मुलं म्हणतील, हे करण्याच्या आधी रेकॉर्ड डिलीट करणार ना, म्हणजे आता उलटं करून आपण आधी काय बनवला डेटाबेस, मग काय बनवला टेबल, मग काय बनवली रेकॉर्ड ना? येस. हाऊ टू डिलीट रेकॉर्ड. हे सगळं आपल्याला पुढे जाऊन इन डेप्थ बघायचंय बरं का. हे एकाच दिवशी झालं नाही हां, इन्सर्ट डिलीट अपडेट. हे पुढे आम्ही जस्ट एक तुम्हाला एक टेम्प्लेट, मला काहीतरी शिकवायला टेबल लागेल ना, मग ते कसं बनवतात बरं? तर ते जस्ट त्याचा एक डेमो देतो. सो दिस इज अ कमांड टू डिलीट फ्रॉम स्टुडंट. ही कमांड. इथं टेबलचं नाव द्यायचं. बघा, डिलीट फ्रॉम स्टुडंट जर केलं, तर टेबलमधले सगळे रेकॉर्ड डिलीट होतात. बघायचं MySQL वर ट्राय करून. प्लीज एकदा बघा.
सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट. मी इंटरव्ह्यू क्वेश्चन घेणार आहे एक, राईट? की या दोघांच्या डिफरन्स. सो बघा, सिलेक्टनी त्या टेबल मधला सगळा डेटा आला. सो नाव आय वॉन्ट टू डिलीट इट. डिलीट फ्रॉम स्टुडंट. तो म्हणला क्वेरी इज ओके, 7 रोज आर अफेक्टेड, म्हणजे यातले 7च्या 7 रो डिलीट. मग सर ह्याच्यानंतर जर आम्ही आता सिलेक्ट केलं तर तो म्हणतो एम्प्टी, टेबलमध्ये काहीच डेटा नाही. कळलं का तुम्हाला? पण टेबल आहे. पण टेबल आहे. मग मला सांगा, या केसमध्ये जर मी आता ड्रॉप म्हणलं, टेबल आहे बरं का, क्वेरी येते, तो म्हणतो एम्प्टी टेबल येते, राईट? जर आता मी इथं म्हणलं ड्रॉप टेबल स्टुडंट, 0 रोज आर अफेक्टेड, राईट? आता जर मी सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट केलं तर मला एरर येते. का बरं? तो म्हणतोय TCADB 17 ह्या डेटाबेसमध्ये जो स्टुडंट टेबल आहे तो आता एक्झिस्ट करत नाही. क्लिअर सगळ्यांना? येस. सो लाईकवाईज तसं तुम्ही डेटाबेस ड्रॉप करू शकता. ड्रॉप डेटाबेस TCADB 17. ओके, लाईक दिस यू हॅव डिलीटेड. म्हणजे तुम्ही आधी रेकॉर्ड डायरेक्ट डेटाबेस ड्रॉप केला तरी चालेल बरं का. असं नाही की तुम्हाला ते सिक्वेन्सेस फॉलो करा. मी दाखवतो की यांनी आधी रेकॉर्ड डिलीट केले, यांनी टेबल डिलीट केला, यांनी तुमचा डेटाबेस डिलीट. सेम तुम्ही इकडे करू शकता. आता तुम्हाला गंमत दाखवू. /c MyDB करतो. मी आता ह्या डेटाबेसमध्ये जातो. हे बरोबर ना? आता मी कुठल्या डेटाबेसमध्ये? MyDB. आता मी डायरेक्ट डेटाबेस ड्रॉप करतो. ड्रॉप आधी तुम्हाला दाखवतो. /l केलं तर काय येतंय रे? टी नेमका खाली दिसतं TCDB 17. येस. आता मी काय करतो? रेकॉर्ड बिकॉर्ड डिलीट नाही करत. आता मी कमांड काय फायर करतो माहितीये का? की आय वॉन्ट टू डिलीट दिस डेटाबेस. डेटाबेस बरोबर टेबल पण जाणार. टेबल बरोबर काय जाणार? रेकॉर्ड्स पण जाणार आहेत, राईट? सो बघा, मी डायरेक्ट येतो इथे, काय म्हणतो? ड्रॉप डेटाबेस TCADB 17. एंटर. ड्रॉप झालं. आता मला सांगा, मी /l केलं तर मला एंटर दाबतो. बघा, TCADB नंतर 17 दिसतच नाही. आता टेबलच नाही राहिले तर तुम्ही आता रेकॉर्ड कसं? सर तुम्ही म्हणाल टेबल कुठे डिलीट केला? डेटाबेस डिलीट केला. अरे पण /c केल्यावर TCADB 17 केल्यावर कनेक्टच होणार नाही तर टेबलला जाऊन क्वेरी कशी फायर करणार ना? तो म्हणेल यू कॅनॉट, बिकॉज एरर नीट वाचा. काय? TCADB 17 डज नॉट. क्लिअर सगळ्यांना? येस. त्यामुळे ड्रॉप डेटाबेस जर तुम्ही पहिलीच कमांड वापरली तर ड्रॉप डेटाबेसमुळे टेबल पण जातील सगळे, सगळे, सगळे जेवढे टेबल आहेत तेवढे, आणि रेकॉर्ड्स पण जातील. कळलं? रिमूव्हिंग ऑपरेशन हे 3 प्रकारात आहेत. तुम्ही रेकॉर्ड रिमूव्ह करताय, टेबल का डेटाबेस. ओके. क्लिअर इथपर्यंत ऑनलाईन? व्हॉट इज ऑब्झर्वेशन? जस्ट रीड दिस. इंटरव्ह्यूअर विचारतो ड्रॉप आणि डिलीट. मी आता त्याच्यावर शब्द बोलणार नाही, पण इंटरव्ह्यूचे प्रश्न असतात. ड्रॉप आणि डिलीट मध्ये फरक काय आहे? ओके. आणि हे शिकवायचं मला पुढे जाऊन, राईट? ड्रॉप कमांड शिकवायची, डिलीट कमांड शिकवायची. ड्रॉप रिमूव्हज टेबल विथ रेकॉर्ड्स आणि डिलीट रिमूव्हज ओनली रेकॉर्ड. ड्रॉप कमांड तुमचा ड्रॉप टेबल कमांड टेबल ड्रॉप करेल ना, आणि डिलीट ओनली डिलीट्स व्हॉट? रेकॉर्ड. असं आहे. ठीक आहे. सो त्यामुळे जर मला कंटेंटला रिमूव्ह करायचंय तर डिलीट कमांड. मला स्ट्रक्चरला डिलीट करायचंय तर ड्रॉप कमांड. ओके. सो दॅट इज अ मेन डिफरन्स. ओके. फरक आहे. मी आता फक्त जस्ट म्हणतो, तुम्हाला ते एसक्यूएल येतंय ज्यांना ज्यांना. ड्रॉप आणि डिलीट कोणत्या प्रकारचे एसक्यूएल आहेत असं इंटरव्ह्यूअरने विचारलं. हे कळलं का तुम्हाला? आय नो तुम्हाला कळलं ड्रॉप नाही होतं, डिलीट नाही होतं. दोघांच्या डिफरन्स एक सांगितलं, ते म्हणजे अजून एक सांग. विच टाइप ऑफ एसक्यूएल दे आर. म्हणजे तुम्ही जेवढे एसक्यूएल शिकाल त्यांच्या कॅटेगरीज पण तुम्हाला माहित असल्या पाहिजे. तुम्ही सिलेक्ट फायर करताय म्हणजे कुठलं एसक्यूएल, इन्सर्ट म्हणजे कुठलं, ड्रॉप म्हणजे कोणतं,
अपडेट म्हणजे कोणते सगळं माहिती. ठीक आहे, आपण त्याच्यावर नंतर येऊ बरं का रे, की ड्रॉप आणि डिलीट मधला हा एक फ्रेशरला सांगता यावा असा मेन डिफरन्स. ओके? येस. तर आज तुम्हाला ही एवढी प्रॅक्टिस करायची आहे, जी फंडामेंटल आहे आणि उद्यापासून आपण मग इन डेप्थ एक चांगला टेबल डिझाइन करणार आहे विथ यूज केसेस. ओके? सो दिस इज अ लेक्चर व्हिच सेज की हाऊ टू म्हणजे मला आज दाखवायचं होतं तुम्हाला डेटाबेस आणि टेबल कसे बनवतात. आता उद्यापासून आपण क्रिएट टेबल कमांड एक चांगल्या डेटाबेस डिझाइन पर्यंत जाताना म्हणजे घेऊन जायचे आणि आता एसक्यूएलच्या एक-एक कन्सेप्ट सुरू करायचे. येस, काही जण तर मला म्हणले पण इथं राइट, की सर इथं प्रायमरी की लिहायचं राहिलं. तेच उद्यापासून शिकवायचं. व्हॉट इस प्रायमरी की? आय नो व्हॉट इस प्रायमरी की. प्रायमरी की असते, युनिक असते. व्हॉट इस? प्रायमरी की काय? पोरांना म्हणलं प्रायमरी की तर पोरं म्हणतात युनिक असतं. मी विचारलं ना प्रायमरी कीमुळे काय होतं? व्हॉट इस प्रायमरी? डिफाइन ना, डिफाइन इट. व्हॉट इस प्रायमरी? मग ती काय असते? मग त्याने काय होतं? ती का वापरायची? त्याचे रूल्स काय? त्याचे रेग्युलेशन्स काय? एव्हरीथिंग. असं एक कन्सेप्ट. व्यारकॅर 10च का घेतलं? 20 का नाही घेतलं? नाही, मला असं नाव स्टोअर करायचं जे मी देईल तेवढं झालं. आता मला सांगा एखाद्याला म्हणू शकतो का? ॲड्रेस तुझा तू अ, ह्याच्यात 5 शब्दात नाही. एखाद्याचा ॲड्रेस 50 लेटरचा असेल, एखाद्याचा ॲड्रेस 500 लेटरचा असेल, मे बी एखाद्याचा ॲड्रेस 5000 लेटरचा असेल. मग अशा वेळेस डेटाबेसमध्ये काय आहे, ज्यावेळेस तुम्हाला माहीतच नसतं, युजरचा डेटा किती कॅरेक्टर्स घेणार आहे. जसं तुम्ही म्हणला, की तुमचं नाव 10 कॅरेक्टर्सचं पाहिजे. पण द पॉइंट वेअर आय डोंट नो द ॲड्रेस विल टेक हाऊ मच कॅरेक्टर. मग अशा वेळेस काय तुम्ही डिझाइन वापराल? तर अशा एक यूज केस आपण क्रिएट टेबल कमांडच्या अंडर घेऊन क्रिएट टेबल फायनली कंप्लीट करणार आहे, जो मिनिमम इथून पुढचे 3, 4 मे बी 5 लेक्चर पण आहे. प्रत्येक स्टोरीला एक यूज केस असणार आहे कमांड. म्हणजे उद्यापासून असं समजा मी लय वेळा क्रिएट टेबल करेन, ड्रॉप करेन, क्रिएट करेन, ड्रॉप करेन, क्रिएट करेन, ड्रॉप करेन. त्यामुळे मी ह्या गोष्टी तुम्हाला इनिशियली सांगून ठेवल्या. मी जे काही करेन ते म्हणजे तुम्हाला कळत राहील. ठीक आहे? येस. तर असे ईच आणि एव्हरी रूल एंड रेग्युलेशन आपण उद्यापासून क्रिएट टेबलसाठी पाहायला स्टार्ट करूया. ठीक आहे? या सगळ्या कमांड मी तुम्हाला कम्युनिटीवरती टाकून देतो. राइट? कुठं? कुठे रे? हां. हां. कुठं रे? स्लॅश एल. हां, एल ना? व्हेरी गुड. कम्युनिटीवर टाकून देतो एकदा गो थ्रू जावा, राइट? येस, या आठवड्यात पण 3 फ्रायडे, सॅटर्डे डेमोज ठेवलेत बरं. डेमो म्हणजे तुम्ही बघू शकता राइट लेक्चर आणि मला असे फीडबॅक भरपूर आलेत, "सर हे डेमो बंद करा." डेमो म्हणजे पोरांना टंगळ-मंगळ वाटते आणि पोरं 9-9 लेक्चर डेमो का देताय तुम्ही? पोरांना लाईटली बघू कधीतरी असं म्हणून सोडून देतात. आणि मी ॲक्चुअली डेमो नाही देत, हे लेक्चरचा कंटेंट आहे बरं का. सो त्यामुळे मुलांच्यात असा समज आहे डेमोज तर आहे ना. मेन लेक्चर चालू झाल्यावर लेक्चर अजिबात मेन नाही. पहिल्या दिवशीपासून मेन लेक्चरचा कंटेंट. त्यामुळे तुम्ही ज्याला कोणाला सांगाल त्याला सांगा डे 1 पण इम्पोर्टंट आहे, डे 7 पण इम्पोर्टंट, डे लास्ट पण इम्पोर्टंट. ते डेमो तुम्ही नाव पाडलंय. आता काय करायचं तुम्हाला तुम्ही क्लासला भाजी केली त्याचा पर्याय नाही, की टेस्ट करावी. नाही का, नासकी आहे का चांगली आहे असं बघायची परंपरा आहे. बरं मार्कशीट बघितल्यावर आपले दिवे आपल्यालाच दिसतात ना. असं आहे. ठीक आहे. असो काही हरकत नाही. तुम्हाला एक संधी आहे. मला असं वाटतं माझे विद्यार्थी मला ओळखावे आणि मग तुम्ही ॲडमिशन नाही का करावं. प्लीज माझी रिक्वेस्ट आहे. तुम्ही ज्याला कोणाला फॉरवर्ड कराल त्याला सांगा सरांचं पहिलं रेकॉर्डिंग पण महत्वाचं आहे. आता मला सांगा ना, मी पहिलं हॅलो वर्ल्ड ॲप्लिकेशन जे शिकवलं मुलांना, जे 1 तासभर ते काय डेमो डेमो असतं का? ते कंटेंट राइट? माझी रिक्वेस्ट आहे उद्यापासून ॲब्सेंट नका राहू. उद्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देईन. तुम्ही सांगायचं सर WhatsAppचं स्टेटस ठेवताना का बरं लिमिट आहे असं? असे प्रश्न आले तरी मी तुम्हाला उत्तरं देईन. ठीक आहे. कारण रिझन सांगतो. मी एसक्यूएल एक पिक्चरला कशी स्टोरी असते, तशी स्टोरी बनवून शिकवतो. जी स्टोरी शेवटपर्यंत राहते. म्हणजे सर आता समजा लॉकडाऊन लागलं, मी गावालाच अडकलो. आता मग ॲडमिशन तर केलंय, पण सगळ्या मुलांच्या पर्सेंटेजमध्ये व्हॅल्यू दिसतायत. माझ्या पर्सेंटेजमध्ये व्हॅल्यू नाही दिसत, कारण मी लॉकडाऊनमुळे एक्झामच नाही दिली. म्हणजे सर आपल्या डिझाइननुसार आपल्या डिझाइननुसार आपल्या डिझाइननुसार कुठे गेलं रे आपलं डिझाइन? अच्छा, ते गेला का रे डेटा? नाही असेल ना वर. हां. आपल्या डिझाइननुसार नाव एम्प्टी नसेल तर चालणार नाही. पण पर्सेंटेज एम्प्टी चालतील. का बरं? कोव्हिडमुळे ह्या 3 मुलांनीच पेपर दिले
आणि काही मुलं जी आउट ऑफ स्टेशन होती पुणे, त्यांना काय सांगितलं कॉलेजनी, तुम्ही पुण्यात याल तेव्हा आमची तुमची एक्झाम देऊ. म्हणजे इथं एमटी चालेल. पण इथं एमटी चालणार नाहीये. असं स्टोरी करून मी यूज केसेस तुम्हाला डिक्टेट करेन. सो दॅट इज व्हॉट आय वॉन्ट टू से की स्टोरी लाईनला इम्पोर्टंट राहणार आहे. त्यामुळे एक-एक लेक्चर मिस झालं तरी ते रेकॉर्डिंग बघणं तुम्ही चालू ठेवा. ठीक आहे? चालेल. उद्या भेटूया मग आपल्या रेस्ट ऑफ दी टॉपिकसाठी. ठीक आहे? ऑनलाईन जर डाउट नसेल तर तुम्ही ओके टाइप करून लेफ्ट व्हा बरं. चालेल? सो डन फॉर टुडे. डोंट वरी जे सगळं शिकवतो त्याची पी करून तुम्हाला मिळेल. जसं मी आता ग्रुपवर कमांड पाठवले ना, अशा कमांड्स तुमच्या दर लेक्चरच्या तुम्हाला पाठवत जाईन. राइट? ओके. चालेल. थँक गुड नाईट. जर काही डाउट असेल तर आपण मग उद्या घेऊया. राइट? पुढे माझी ॲडव्हान्स जावाची पण बॅच. एकदा गो थ्रू जावा कमांड थ्रू, मग मी उद्या आलं की तुमचे डाउट डन फॉर टुडे.